डोंबिवलीतल्या स्फोटात गेलेले 11 जणांचे जीव हे अपघाती मृत्यू नाहीत, तर सरकारी अनास्थेचे बळी आहेत. हो, त्याचं कारण आहे गेली 5 वर्ष इथं दिसलेली सरकारी अनास्था. डोंबिवली MIDCतील धोकादायक कंपन्या बाहेर हलवण्याची 2020 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घोषणा केली. पण त्या घोषणेनंतर सुद्धा कंपन्या आहेत तिथेच आहेत. स्फोटांच्या मालिकेमध्ये मात्र सामान्य माणसाच्या चिंधड्या उडतायत. गेल्या 5 वर्षात झालेल्या 21 अपघातात 30 जणांचा मृत्यू याला केवळ सरकारी अनास्था कारणीभूत आहे. मंडळी नमस्कार, मी विलास बडे, तुम्ही पाहताय बडे मुद्दे. एखादा स्फोट झाला की कंपन्या बेचिराख होतात, शहरं हादरून जातात, काही जीव जातात, अनेक संसार उघड्यावर येतात, माणसं संताप व्यक्त करतात, मेलेल्यांप्रती हळहळ व्यक्त करतात. राजकीय नेते येतात, संतापावर आश्वासनांचा शिडकावा करून तो शांत करण्याचा प्रयत्न करतात, सहानुभूतीच्या 4 शब्दांनी दिलासा देतात. परिस्थिती बदलेल या आशेवर माणसं पुन्हा उभी राहतात, कामाला लागतात. काम करता करता पुन्हा एखादा स्फोट होतो, पुन्हा तेच चक्र, माणसं मरत राहतात. पण परिस्थिती काही बदलत नाही. माणसांचं किड्यामुंग्यासारखं मरण काही थांबत नाही. याच दुष्टचक्रात डोंबिवलीतील 11 जणांचा जीव गेला. 2020 मध्ये डोंबिवली MIDCतले रस्ते रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणानं गुलाबी झाले. तेव्हा न्यूज 18 लोकमतनं त्याला वाचा फोडली. तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे डोंबिवलीत आले. केमिकल कंपन्यांनी सुरक्षा उपकरणं लावावीत, नाहीतर त्यांना टाळे ठोका, असा सज्जड दम त्यांनी भरला. धोकादायक कंपन्या बाहेर हलवण्याचा निर्णय झाला. 15 दिवसांची त्यांना मुदत दिली. वाटलं या कंपन्या आता बाहेर जातील. कंपन्या हादरल्या, प्रशासन हल्लं, खडबडून जागं झालं. कंपन्याच्या मालकांना तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाईंनी बोलावून घेतलं. बैठका झाल्या, पण कंपन्या काही जागच्या हल्ल्या नाहीत. लोकांचा राग शांत झाला. सगळं पुन्हा सुरू झालं. सज्जड दम हवेत विरला. 2 वर्षांनी ठाकरेंचं सरकार गेलं. सरकार बदललं, पण परिस्थिती काही बदलली नाही. डोंबिवली हे जगातलं एकमेव असं शहर आहे जिथं काळा, पांढरा, पिवळा, हिरवा, गुलाबी अशा सगळ्या रंगाचा पाऊस पडतो. केमिकल कंपन्यांमुळे डोंबिवलीतल्या नागरिकांना प्रचंड समस्यांना सामोरं जावं लागतंय. गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या आहे. या भागात मोठ्या प्रमाणात रासायनिक कारखाने आहेत. हे सगळे कारखाने सुरक्षा आणि पर्यावरणाच्या निकषांचं पालन करत नाहीत, हे वारंवार समोर आलंय. त्यामुळे इथं अपघात होतात. कधी कारखान्यात स्फोट होणं, कामगारांचा वायुगळतीनं मृत्यू होणं, अशा अनेक घटना घडल्या. डोंबिवलीकरांना हे आता नवं नाही. काही घटनांमध्ये कारखान्यात इतके प्रचंड स्फोट झाले की आजूबाजूचा परिसर बेचिराख झाला. सगळा परिसर हादरून गेला. या विरोधात कारवाई करण्याची मागणी नागरिक सातत्यानं करतात. त्यांना फक्त आश्वासनं मिळतात. तात्पुरत्या मलमपट्टीच्या पलीकडे काही होत नाही. त्यामुळे इथल्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. जर उद्धव ठाकरेंनी दिलेल्या आश्वासनानुसार 15 दिवसात कंपन्या हलवल्या गेल्या असत्या, तर गेल्या काही वर्षात झालेल्या स्फोटांच्या या मालिकेत माणसांचा जीव गेला नसता. गुरुवारच्या स्फोटात 11 जणांचा बळी गेला नसता. त्यामुळे आता या अपघातानंतर पुन्हा आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डोंबिवलीत पोहोचले. त्यांनी पुन्हा तेच आश्वासनं दिली, धोकादायक कंपन्या बाहेर हलवू. आता ते शब्दाला जागतात की ठाकरेंच्या मार्गाने जातात, याकडे डोंबिवलीकरांचं लक्ष लागलंय. बडे मुद्देमध्ये आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.